आपले हरगडे साहेब असतील, काका पाटील साहेब असतील, किरण गायकवाड साहेब असतील, विकास मगर असतील, बाळासाहेब पवार असतील, आपले सर असतील आणि सर्वात महत्वाचे माझे सर्व बातमीदार सर्वांना या दीपक आंबेडकरचा मानाचा शूटिंग चालू साहेब, इथं बऱ्याच जणांनी त्यांचं वक्तव्य केलं, मनोगत व्यक्त केलं. बऱ्याच जण, मी इथं असतं तुमच्या आधी 15 मिनिट आलो होतो, मला सगळ्यांनी हैराण करून सोडलं होतं. प्रत्येक जण म्हणत होतं, कोण तुम्ही राष्ट्रवादीत येणारे म्हणून कळताय, तुम्ही भाजपमध्ये येणार म्हणून कळताय. ते अजून काय ठरवलं नाही, योग्य त्या वेळेस योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याची आत्ताच तुम्ही काळजी करायची गरज नाही. तिथं ही जी सभा आयोजित केलेली आहे, आतापर्यंत नेमकं आपण काय केलं किंवा आंबेडकर साहेबांनी काय केलं, त्यांच्याबरोबर काय घडलं, काय अन्याय झाला, हे सगळं साहेब त्यांच्या भाषणात सांगतील, त्यांच्या मनोगत जे व्यक्त करणार ते सांगतील. पण मी इथं काय उपाय किंवा मी इथं काय बोलायचं, त्यांचे प्रश्न, त्यांची व्यथा, त्यांच्यावर जो अन्याय झाला ते त्यांच्या शब्दात जे सांगतील ते तुम्ही ऐकताल, तुम्हालाही कळेल. कोण म्हणतंय भाजपमध्ये या, कोण म्हणतंय राष्ट्रवादीत या, कोण म्हणते काय अन्याय झाला ते ऐकायसाठी या. त्या सगळे तुम्ही इथं उभा आहेत. बार्शी तालुक्याचा किंवा बार्शीच्या जनतेचा तो इतिहास आहे की अन्याय ज्याच्यावर झालाय त्याच्या पाठीशी कायम हे बार्शीकर उभे राहिलेले आहेत. मी इथं आलोय हे फक्त म्हणजे शिवसेनेचं शहर प्रमुख म्हणून नाही किंवा साहेबावर काय अन्याय झाला हे तर तेच सांगतील, मी सांगायची गरज नाही. किंवा तुम्ही हे जे सगळे जनसागर इथं लोटलेलं आहे, हे साहेबावर प्रेम आहे म्हणून आलाय हे पण मला सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच कळत आहे. मग मी इथं आलोय कशासाठी? तर मी आलोय याच्यासाठी की 6 एप्रिल पासून ते 21 जुलै पर्यंत माझ्याबरोबर काय झालं. मी इथं आंबेडकर साहेबांचा मुलगा म्हणून तुमच्याशी बोलतोय. 6 एप्रिलला साहेबांना अटक झाली, कशामुळे झाली, काय झालं, काय नाही झालं. परत सीबीआयने स्वतः सांगितलं की यांचा पुण्यामध्ये किंवा 302 मध्ये काहीच संबंध नाही. स्वतः ज्यांनी अटक केली तेच सांगतात की यांचा काही संबंध नाही. मग अटक केली कशाला होती, जग मारायला. पण जे काय असेल ते साहेबांना अटक झाली. मला कळालं त्यावेळेस मी होतो अकलूजमध्ये, वायू संघटनेचा आपला मोर्चा होता. मोर्चाच्या आधी 15-20 मिनिटं मला फोन आला की साहेबांना असं अटक केलेली, तुम्ही येथे येऊन त्यांना भेटू शकता म्हणून. कळत नव्हतं नेमकं काय करावं. पण साहेबांवर विश्वास टाकून जेव्हा संघटनेतले माणसं तिथं आले होते तर त्यांना तिथं सोडून मला जाता येत नव्हतं. म्हणून पहिलं म्हणलं ते मोर्चा करावा, त्यानंतर मग पुण्याला जावं. ते मोर्चा घेतला, त्यानंतर पुण्यात गेलो. काय करावं कळत नव्हतं, कोणाशी भेटावं, कोणाला सोबत घ्यावं, कुठं जावं काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर पुण्यात गेलो. बऱ्याच साहेबांच्या सहकार्याने आपल्याला मदत केली. 4 महिने सोबतही राहिले. जे भावासारखे माझे जे रणजित गुमरे असतील, मामा भिसे असतील, उमेश कांबळे असतील, शपूबाई असतील, बबलू कोल्हे असतील, आपले अर्जुन जिकरे असतील, सिद्धार्थ मामा गवसाने पण होते आपल्या शिक्षणात. ते सगळ्यांनी मला भावासारखी साथ दिली. मी खरंच आभार मानतो त्यांचे. आणि माझं भाग्य समजतो की असे भावासारखे मित्र मला भेटले. पण एक खंत वाटली की साहेबांनी आतापर्यंत ज्यांना भावासारखं सहकार्य केलं, मग ते राजभाऊ राऊत असतील, मी त्यांना खरंच साहेबांसारखंच त्यांनाही मानतो. आधी पण मानत होतो, आत्ता पण मानतो, इथून पुढे पण मानणार. त्यात काही मतभेद नाही. पण त्यावेळेस एक वाईट वाटलं की एक साधा फोन येऊ नये मला की दीपक तू कसा आहे, तुला काय अडचण आहे का, तू काळजी करू नको, जरी साहेब आता असतील तर मी आहे तुझ्यासाठी. एवढं म्हणण्याची सुद्धा दखल कोणी घेतली नाही. शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याचं किंवा एकाही नेत्याचं मला फोन आलेला नाही. कुठल्याही बार्शी तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याचं मला फोन आलेला नाही.
एक दोन निरोप आले जे आता तुमच्या समोर सांगितलं मिरगाणे साहेबांनी. पण ती खंत वाटली की हे तात्विक भांडणं का घरातले भांडणं काय मला नाही माहिती. मी कोणाच्या वैयक्तिक लाईफ मध्ये कधी गेलेलो नाही. पण ज्यावेळेस माझ्यावर संकट आलं किंवा साहेब हात होते त्यावेळेस हे जे म्हणत होते साहेबांना बाहेर असताना की आम्ही तुमचे भाऊ आहेत किंवा आम्ही तुमच्या भावासारखे तुमच्या अंगावरचे वाहन आम्ही गेलो तुमच्या संकटात प्रत्येक आम्ही साथ देऊ, ते गेले कुठं होते. आम्ही तुम्हाला काय पैसे मागत नव्हतो, आम्ही काय तुम्हाला वकील मागत नव्हतो, आम्ही काय तुम्हाला सहकार्य मागत नव्हतो. फक्त एकच सस्ती घ्यायची होती, एक फोन करायचा होता की तुला काही अडचण आहे का, आम्ही तुझ्या सोबत आहे. हा जो धीर पाहिजे होता मला त्यावेळेस तिथल्या कुठल्याही नेत्याकडून मला भेटला नाही. माझे जे भावासारखे मित्र होते ते आले मला भेटले, त्यांच्याकडून कुठलंही बाकीचं काम नव्हते की बाबा पैसे दिले किंवा काय पैसे सहकार्य होईल काय होईल. माझे मित्र एवढे आमिर नाहीत, ते गरीब घरातले, पण त्यांचं मन एवढं मोठं आहे की कुठल्याही क्षणात मला ते धमकीचं पत्र सुद्धा आलं होतं की तुझ्या बापाला सांग, ह्या भाषेत लिहिलं होतं, तुझ्या बापाला सांग काय असेल ते कबूल कर, नाहीतर तुला पण तुझ्या बापाला पण जिवंत जाळून मारू. त्यावेळेस सुद्धा हे भावासारखे जे मित्र होते त्यांनी साथ सोडलेला आहे. म्हणणे जगायचं तर एकत्र ते मारायचं तर एकत्र. साहेबांनी सांगितलं 2 दिवसाचं जगणं आहे, जगायचं वाघासारखं मारायचं वाघासारखं, आणि तेच चालणार इथून पुढं. मला माहित नाही कुठला निर्णय होईल किंवा कुठल्या पक्षात जाऊ, राष्ट्रवादीत जाऊ, सेनेत राहू, भाजपमध्ये जाऊ, मला माहित नाही. पण एक आहे, आता आमदार काय ना पट्ट्यांवर तुम्हाला दाखवतो मी काय. आता आडव्यात फिरा, आता बंधनं नाही कुठल्या पक्षामध्ये, कुठल्या वरिष्ठाला सांगायचं नाही. आता सगळे केस कंप्लेंट झाले, साहेब सुद्धा 4 महिने आत जाऊन आले. आता राहिलंय काय वाईट वाईट. आम्ही नागडे झालो, आता तुम्हाला उघडे करायची वेळ आली. आता सुट्टी नाही. बरेच जण म्हणले मी पहिले भाषण करणार नव्हतो, आल्यानंतर ती मनस्थिती पण माझी नव्हती की भाषण करावं. आत्ताच किरण गायकवाड पण म्हणले तुम्ही बोलणार काय, मी म्हणलं मी अजून भाषण करणार की नाही मला माहित नाही. ते पाठ करून भाषण करायचं ते दुसऱ्याच्या अवलादीला माहित असेल, आंधळेकरांच्या अवलादीला माहित नाही. आपण जे सत्य तेच बोलतोय, जे भोगतोय तेच बोलतोय. जे आपण भोगलंय, जे केलंय, आतापर्यंत कुठल्याही मनात पाप न ठेवता सगळ्यांसाठी कामं केले, कुठं कोणाचाही पक्ष न बघता कामं केलेले, प्रत्येक नाते संबंध पण कामं केलेले. मग ज्या वेळेस आमच्यावर वेळ आली तेव्हा गेला कुठं होता. पण ठीक आहे, तुमचे 2 नंबर धंदे असतील, तुम्हाला पोलिसांची भीती तर सीबीआय म्हणल्यावर तुम्ही येणार नाही पुढं, ठीक आहे, काय अडचण नाही. अरे फोन तर करा, एवढं सहकार्य नाही माणूस की नाही. मी सेनेच्या वरिष्ठ नेते होते काही, मला त्यांचं नाव नाही घ्यायचं साहेब, तुम्हाला माहिती आहे त्यांचे नाव. मुंबईला येतं सगळे महत्वाचे, पुण्यामध्ये साहेबांना कधी गरज पडेल कुठल्या गोष्टीची, वकिलाला कुठले कागदपत्र लागतील कुठले नाही ते बघायचं होतं. तिथलं घराचं सगळं बघायचं होतं, आपलं फार्म हाऊस बघायचं होतं, उद्योगधंदे बघायचे होते. ते सगळं बघत सुद्धा साहेबांचं सगळे कामं बघत मग संजय पाटील साहेबांचा फोन आला, आपले जिल्हा प्रमुख. ते म्हणले तुम्ही आपल्या वरिष्ठ नेते संपर्क साधा, ते तुमची मदत 100% करतील. त्यांनी 2दा मला फोन केला साहेब, 2दा त्यांच्या सोबत मी मुंबईला सुद्धा गेलो 2 वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी, पण ते अजून मला भेटतात. 3 वेळा त्यांच्या कार्यालयाला गेलो. साहेब कुठं बाहेर गावी गेलते, एकदा दिल्लीला गेलते, एकदा बेंगलोरला गेलते, एकदा कुठे फिरायला गेलते माहित नाही. ठीक आहे, भेटायचं नाही, सहकार्य करायचं नाही तर बोलवता कशाला. शब्दावर चालणारे आम्ही माणसं आहेत, आम्हाला कोणाची गरज नाही. स्वयंभू आहे, स्वतःच्या मनगटात नेट आहे, कोणाच्या याला कसा घोडा लावायचा ना आम्हाला सांगायची गरज नाही. पण त्यावेळेस तुम्ही सौजन्य दाखवायला पाहिजे होतं की एकदा भेटावं, फक्त सांगावं की काळजी नको करू, हा शिवसेना पक्ष तुझ्या सोबत आहे. कारण शिवसेनेसाठीच जगत आलो इतके दिवस आपण. बाळासाहेबांकडे बघत ज्या दिवशी बाळासाहेब गेलते तो दिवस अजूनही मला आठवतोय. 3 दिवस माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलं नव्हतं. त्यावेळेस बार्शीतल्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की मेडिकल सहित अख्खी बार्शी बंद होती, आणि ते आम्ही 40 जणांनीच बंद केली साहेब.
बाळासाहेबांना मानत इथपर्यंत आलो, इथं पुढे सुद्धा बाळासाहेबांनाच मानणार, त्यात काही ते मात्र शंका नाही. पण हे जे थोडेफार भांडवल आहेत ना शिवसेनेमध्ये, ते हाताळले पाहिजे. त्यांचा नायनाट करणं गरजेचं, नाहीतर बार्शी तालुक्याची वाट लागणार आहे. मी असं म्हणत नाही प्रत्येक शिवसैनिक चोर आहे, प्रत्येक शिवसैनिक अनामारी करतो, प्रत्येक शिवसैनिक लबाडी करतो, अजिबात नाही. निष्ठेने वाढणारे शिवसैनिक आहेत, मी त्यांच्या सोबत राहिलेले वाघासारखे माणसं. पण काही माणसांमुळे त्यांना सुद्धा काम करता येत नाही. मी इथं कोणावर टीका करायला आलेलो नाही, कुठल्याही नेत्यावर टीका करायला आलेलो नाही. सोपा साहेब असू द्या, नाहीतर राऊत साहेब असू द्या, निर्णय साहेब असू द्या. मी इथं फक्त आलोय की माझ्याबरोबर एवढ्या दिवसात काय घडलं ते सांगायचं. बार्शीकर सुज्ञान आहेत, त्यांना कळतंय काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, सगळे त्यांना कळतंय. ही जी गर्दी बोलवली ना सर, ते पैसे देऊन आणलेलं नाही, तुमच्या प्रेमाखातीर आलेले. आणि अन्याय ज्या वेळेस कोणावर घडला त्यावेळेस हेच बार्शीकर ते अन्याय ज्यांच्यावर झाला त्यांच्या पाठीशी उभा राहिले. या इतिहासच आहे बार्शी तालुक्याचा. त्यांना कळाल्याशिवाय आलेलं नाही तुमच्यावर अन्याय झालाय म्हणून. पुढे जे काय असेल ते निर्णय होतील. माझं एकच सांगणं आहे, मग ते शिवसेनेचे कार्यकर्ते असू द्या, राष्ट्रवादीचे असू द्या, भाजपचे असू द्या, कोणीचेही असू द्या, वैर नेत्यात राहू द्या, तुम्ही मनात काही शंका बाळगायची गरज नाही. तुम्हाला मी भावासारखा होतो, भावासारखाच राहणार. काही काम असू द्या, फोन करा, नाही केलं तर बोलायचं. कधी आजपर्यंत आंदोलकरांनी राजकारण केलं नाही. साहेबांना जर राजकारण करायचं असतं तर आतापर्यंत मंत्री लेवलला पोचले असते. निस्वार्थ मनाने काम केल्यामुळं आणि काही मनात बाप ठेवून चालणाऱ्या माणसांमुळं ही गोष्टी आतापर्यंत घडत आल्या. साहेबांना बाजूला सरकवत गेले किंवा त्यांना दाबत गेले, पण साहेबांचं काम स्प्रिंग सारखं आहे, तुम्हाला माहिती आहे. जेवढा दाबत होतो 100% इथून पुढे जे काय येईल तो अंतर्गत साहेबांचा असणार, यात वाद नाही. आणि आता जाहीरपणे सांगतो, कुठलाही पक्ष मला माहित नाही साहेब असेल काय असेल ते निर्णय घेतील. बरेच म्हणतात राष्ट्रवादी, बरेच म्हणतात भाजप, बरेच म्हणतात कोण कुठला, मला माहित नाही. साहेब जे म्हणतील ते पूर्व दिशा शेवटी, त्याचा काय विषय नाही. पण फक्त एवढंच आहे, आतापर्यंत बार्शीकरांसाठीच जगत आलो आणि इथून पुढे सुद्धा बार्शीकरांसाठीच जगत येणार. आणि ही जे तुम्ही प्रेम दाखवलं इथं सगळ्यांनी येऊन, खरंच भारावून गेलं. अशीच साथ कायम राहू द्या, एवढंच बोलतो. माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.